जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्राचीन नागेश्वराच्या मंदिराची अशी अवस्था झाली आहे. भारताच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत हे मंदिर येत जरी असलं तरी या मंदिराची डागडुजी दुरुस्ती करण्याचं देखील या विभागाला सुचत नसल्यानं हे मंदिर कधीही पडण्याच्या मार्गावर आहे. या मंदिरापासून अगदी थोड्याच अंतरावर एक प्राचीन लेणी आहे. अतिशय सुबक व भव्य दिव्य ही लेणी पाहताच मनामध्ये भरते. या लेणीची देखील वाईट अवस्था झाली आहे. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य झालं असून पाण्याच्या तसेच दारूच्या बाटल्यांचा, प्लास्टिक पिशव्या आणि खाद्यपदार्थांच्या प्लास्टिकचा खच या ठिकाणी साठला आहे. या ऐतिहासिक वास्तूची दयनीय परिस्थिती झाल्याने या वास्तू कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहेत. दरम्यान या ठिकाणाची पाहणी मनसेचे नेते अविनाश कदम यांनी केली. राज्य सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाने या ऐतिहासिक वास्तूंकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या वास्तूंचं जतन केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. तसंच जर या वास्तू टिकल्या नाहीत तर आपण आपला इतिहास काय सांगणार असा सवाल देखील त्यांनी यावेळी व्यवस्थेला विचारला आहे. जुन्नर टाइम्स, खिरेश्वर. जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर या ठिकाणी हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पांडवकालीन ऐतिहासिक वास्तूस मी भेट दिली. ह्या ऐतिहासिक वास्तूची अत्यंत दयनीय परिस्थिती झाली असून ही ऐतिहासिक वास्तू कधीही कोसळू शकते. जुन्नर तालुका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि ह्या जुन्नर तालुक्यामध्ये अनेक गड किल्ले आहेत, अनेक बौद्ध लेण्या देखील आहेत. परंतु ह्या इतिहासकालीन वास्तूंची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली असून माझी महाराष्ट्र शासनाला तसेच भारतीय पुरातन विभागाला विनंती आहे की आपण या ऐतिहासिक वास्तूंकडे लक्ष द्या, या ऐतिहासिक वास्तूंचं जतन करा. जर आपण ह्या वास्तूंचं जतन केलं तरच आपण जगाला आपला इतिहास सांगू शकतो. जर ह्या वास्तूच टिकल्या नाही तर आपण आपला इतिहास काय सांगणार.